कार्तिकोत्सव 2023चा आता आपला चौथा दिवस आहे। या चौथ्या दिवसामध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती आपण माहिती आज सर्वजण या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी एक दोन सूचना या ठिकाणी आहेत। त्रिविक्रम नारायण मंदिर अडूर यांचा कार्तिकोत्सव आपल्याबरोबर सुरू झालेला आहे आणि उद्या त्यांचा 5वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे। दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेमध्ये त्या मंदिरामध्ये महाप्रसाद आहे आणि आपल्या सर्वांना ते त्रिविक्रम नारायण मंडळानं हे आपल्याला त्या ठिकाणी महाप्रसादासाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे आपण सर्वांनी महाप्रसादासाठी त्या ठिकाणी जायचं आहे। ही पहिली सूचना आहे। दुसरी सूचना, आपण उत्सवाच्या समाप्तीच्या दिवशी दुपारी आपण आपल्याच मुलांचा या ठिकाणी कौतुक सोहळा करतो। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपापली नावं ही कार्यकारी मंडळाकडे आणून द्यायची आहेत आणि नाव देताना आपण कोणत्या विषयामध्ये कशा प्रकारे प्रावीण्य मिळवलेलं आहे ही माहितीसुद्धा ही त्या नावाबरोबर आपण आणून द्यायची आहे। म्हणजे या सर्व विषयाची तयारी करणं आपल्याला सोपं जाईल। त्याचप्रमाणे ज्या ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरामध्ये काही विशेष कामगिरी केलेली असेल अशाही ग्रामस्थांनी आपली नावं ही कार्यकारी मंडळाकडे आणून द्यायची आहेत। आपण शेवटच्या दिवशी दुपारच्या कार्यक्रमामध्ये या सर्व व्यक्तींचा हा या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आता आजच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया। मी सौभाग्यवती रसिका प्रमोद डोंगरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आणि त्याचबरोबर त्यांचे पती प्रमोद डोंगरे हे या ठिकाणी आलेले आहेत, आपणही व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या सर्वांचं भाग्य आहे की गेले काही वर्ष डोंगरे परिवार हा आपल्या उत्सवामध्ये जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा आपल्या उत्सवामध्ये उत्साहानं सहभागी होत असतो। गेले 2-3 वर्ष सलगपणे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे डोंगरे परिवारातर्फे आपल्या उत्सवामध्ये सादर केले गेलेत। त्याच्यामध्ये एक वर्ष गीत गायनाचा कार्यक्रम झाला होता। गेल्या वर्षी 2 चरित्र आख्यानं या ठिकाणी 2 महिलांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली होती आणि यावर्षी एका वेगळ्या विषयावरचं माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे रसिका प्रमोद डोंगरे या आलेल्या आहेत। त्यांचा थोडक्यात परिचय आम्ही आपल्या सर्वांसाठी करून देतो। पूर्वाश्रमीच्या उषा नारायण लेले असं त्यांचं नाव आहे। त्यांचं शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजी असं झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याची सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे त्या मुख्य अणुजीव शास्त्रज्ञ आहेत। गेले 30 वर्ष या विभागामध्ये त्या कार्यरत करत आहेत। म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की या सर्व विषयातला त्यांचा अनुभव आणि अभ्यास किती दांडगा असेल। त्याचप्रमाणे वाचनाची सर्व प्रकारचं साहित्य वाचनाची त्यांना आवड आहे। गेल्या 8 वर्षापासून त्या स्वतः कविता या प्रकारामध्ये कविता करतायत। तसंच कायप्पाच्या म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये पुस्तक प्रेमी म्हणून एक समूह आहे। या समूहामध्ये गेल्या 2 वर्षापासून म्हणजे आत्ताच त्यांच्याशी बोलणं होत असताना त्यांनी सांगितलंय की कोरोनाची साथ ज्या वेळेला आली त्यावेळेला सगळेच जण घरी बसले होते आणि अशा वेळेला वेगवेगळे काही ग्रुप हे तयार झाले। त्याच्यामधूनच हा पुस्तक प्रेमींचा एक समूह झाला आहे आणि त्याच्यावरती त्या समूहामध्ये किती दिग्गज लोकांचा सहभाग हा रसिकाताईंना लाभलेला आहे ते त्यांनी सांगितलंय। त्याच्यामध्ये अनिल मेहता, रामदास भटकळ, आश्लेषा महाजन यांच्यासारखी दिग्गज मंडळी ही या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे आणि त्यामुळे साहित्याच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती याचं आदान प्रदान या ग्रुपमधनं होत असतं। त्यांच्या वक्तव्यामध्ये अशाच प्रकारचे काही अनुभव हे सांगण्याची मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो, कारण की मगाशी बोलताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांनी सांगितले आणि हे अनुभव ऐकत असताना आपल्या असं लक्षात येतं आहे की अनेक मंडळी ही खूप वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते, परंतु त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला खूप उशीर होतो। म्हणजे प्रामुख्याने गेल्या 9 वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे देश पातळीवरचे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार यापूर्वी ज्या लोकांना मिळत होते त्यांची नावं ही देशभर पसरलेली असायची, परंतु गेल्या 9 वर्षापासून याच्यामध्ये सुधारणा झाली आहे आणि अतिशय खेडेगावातला सुद्धा व्यक्ती हा या पुरस्कारासाठी पात्र ठरायला लागलेला आहे।
अशा प्रकारचा व्हॉट्सअप ग्रुप आणि त्याचा सहवास हा त्यांना लाभलेला आहे. याच्यामधून पुस्तक परिचय करून देणं अशा प्रकारचा एक व्यासंग हा त्यांना या सर्व विषयामधून लाभलेला आहे. अशा रसिकाताई ह्या आज आपल्यासमोर पाणी या विषयावरती बोलणार आहेत. मी सर्वप्रथम सीमाताई ओक यांना विनंती करतोय की त्यांनी रसिकाताईंचं या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ आणि श्रींचा प्रसाद देऊन या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करावं. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज या ठिकाणी सादर होणार आहे ते प्रमोदजी डोंगरे, हे त्यांचे पती आहेत. गेल्या 3 वर्षापासून आपण आपल्या गावातली जी मंडळी कामानिमित्तानं, नोकरीनिमित्तानं, व्यवसायानिमित्तानं परगावी आहेत, पालशेत सोडून अन्यत्र आहेत, अशा सर्व लोकांचा एक आम्ही पालशेतकर अशा नावानं आपण एक ग्रुप तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व माहेरवाशिणी आणि आपल्या गावातले ग्रामस्थ परंतु व्यवसाय नोकरीनिमित्तानं जे बाहेरगावी आहेत अशा सर्व लोकांचा त्याच्यामध्ये आपण सहभाग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सर्व डोंगरे कुटुंबीय हे त्या ग्रुपमध्ये सहभागी आहे. आणि मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला विठ्ठल रखुमाईचा उत्सव आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे, म्हणजे नवरात्राला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रमोदजींनी स्वतःहून मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून विचारलं होतं की आपल्या उत्सवामध्ये एखादा दिवस जर आम्हाला मोकळा मिळाला आणि आमच्या जर सोयीचा असेल, सोयीच्या अशा दृष्टीनं आत्ता मी ज्यांची ओळख करून दिली आहे त्या एवढ्या उच्च पदस्थ अधिकारी आहेत की त्यांना त्यांच्या सर्व सरकारी नोकरीमधून त्यांना वेगळ्या प्रकारची सुट्टी काढून कार्यक्रमासाठी येणं हे थोडंसं मुश्किल असतं. आज सकाळी पुण्यामधून निघून गुहागरमध्ये आल्यात, आत्ता आपल्या इथे समोर बोलणार आहेत आणि लगेचच उद्या परत जाऊन परवाच्या दिवशी नोकरीवरती त्यांना रुजू व्हायचं आहे. आणि हे प्रमोदजींनी मला स्वतःहून विचारल्यानंतर मी आपल्या सर्वांजवळ बोललो. त्यातल्या त्यात प्रामुख्यानं डॉक्टर निलेश केळकर यांच्याशी माझं एकदा बोलणं झालं आणि मग लक्षात आलं की अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे, त्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम आपण करावा. आणि त्यामुळे मी या ठिकाणी प्रमोदजींचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करणार आहे. आणि मी डॉक्टर निलेश केळकरांना विनंती करतोय की त्यांनी प्रमोदजींचं शाल, पुष्पगुच्छ आणि श्रींचा प्रसाद देऊन या ठिकाणी स्वागत करावं. परत एकदा डोंगरे परिवाराला आणि प्रामुख्यानं प्रमोदजींना आणि रसिकाताईंना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि रसिकाताईंना विनंती करतो की आपण ज्या विषयावरती आज या ठिकाणी बोलणार आहात तेव्हा पाणी या विषयावरती आपलं वक्तव्य या ठिकाणी प्रारंभ करावं. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हे वक्तव्य जे आहे त्यांचं ते जाणीवपूर्वक ऐकावं आणि आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील तर ते त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण एखादी शंका ही त्यांना विचारण्यास हरकत नाही. धन्यवाद. नमस्कार. डोंगरे परिवाराचं कुलदैवत भवानी भूपेश्वरच्या गावामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये आपल्यासारखे सगळे उत्तम श्रोतृवर्ग असताना मला ही संधी मिळाली म्हणून मी पहिल्यांदा आयोजकांचे आभार मानते. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी आतापर्यंत भाषणं केली पाणी या विषयावर, पण ती करताना माझ्यासमोरचे जे लोक होते ते आयदर MBBSचे स्टुडंट्स होते किंवा नर्सिंगचे स्टुडंट्स होते, काही वेळा शाळेतली मुलं होती, DHO, MBBSचे विद्यार्थी, मेडिकल ऑफिसर्स, अशा लोकांसमोर भाषण दिल्यामुळे ते थोडंसं टेक्निकल स्वरूपाचं असायचं. पण आज भाषण देताना समोर साक्षात मायबाप आहेत तर हे थोडंसं आध्यात्मिक अंगाने जाईल.
आपल्याला कुठेही काही कंटाळवाणं वाटलं तर आपण मला फोन करू शकता. मी तिथे टेक्निकल भाग कमी करीन. आपल्या सर्वांच्या परवानगीने मी सुरुवात करते. ऋग्वेदामध्ये पाण्याचा उल्लेख जलदेवता असा केलेला आहे. आपहा पुनवती पृथ्वी, म्हणजे पाण्याचं रक्षण, पृथ्वीचं रक्षण हे पाणी करत असतं. आपण सगळ्यांनी हे लहानपणापासून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे की जेव्हा नील आर्मस्ट्रॉंगनी फोटो काढल्यावरनं त्यावेळेला निळ्या रंगाची दिसली पृथ्वी, तिला नीलवंती असं म्हटलेलं होतं. पृथ्वी, या तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. अन्नाशिवाय माणूस कदाचित 3 ते 4 दिवस जगेल, पण पाण्याशिवाय जगणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात, कोसळली सर दक्षिण उत्तर, घमघमले मातीतून अत्तर. आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे. कडाक्याचा उन्हाळा झाल्यानंतर पहिला पाऊस ज्या वेळेला पडतो तेव्हा मातीचा जो सुवास येतो तसं अत्तर बनवणं शक्य झालेलं आहे बरं का. माझे सर आहेत पुण्यामध्ये, मिलिंद वाटवे सर म्हणून आहेत, त्यांनी हे अत्तर बनवलेलं होतं. पण हा जो वास असतो मातीचा, हा अतिशय अपरंपार सुंदर असतो आणि आपल्या आयुष्यात इतका सुगंध निर्माण करणारा हा पाऊस जो आहे, पाणी जे आहे, हा आपल्या सगळ्यांचा अत्यंत प्रेमाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सगळ्या संतांनी भारुडामधनं, अभंगामधनं, सगळ्या संत साहित्यामधनं आपण ऐकलंच असेल, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींचा पहिला धांडोळा घेतलेला आहे. प्रत्येकानेच तसा घेतलेला आहे. एकनाथ महाराजांनी घेतलेला आहे, स्वामी समर्थांनी घेतलेला आहे. स्वामी समर्थ जे पाण्याबद्दल म्हणतात, त्यांच्या दासबोधामध्ये समास दशक 16 मध्ये एकूण 31 ओव्या पाण्यावरती आहेत आणि समर्थांची वाणी एवढी सुंदर आहे. वळणे वाकाणे भोवरे, उकळ्या तरंग झरे, लादा लाटा कातारे, ठाई ठाई. शुष्क जळायचे खळाळ, धारा धबावे खळाळ, चिपळ्या चळक्या भळाळ, चपळ पाणी. फेणे फुगे हे लावे, सैरा वैरा उदक धावे, थेंब कुई मोजावे, अणुरेणू. काय सुंदर शब्दयोजना आहे या माणसाची. 300-400 वर्षापूर्वी पाण्याचं इतकं महत्व त्यांना कळलेलं होतं. काय किती वैशिष्ट्य आणि काय अभ्यास आहे आणि केवढी प्रतिभा आहे याच्या मागे. शिवथर गहीला आपल्यापैकी कोणी कोणी गेलेला असेल. अत्यंत आध्यात्मिक आणि उत्तम अनुभव देणारी जागा आहे, जिथे दासबोध लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्याचं वर्णन ते असं करतात, गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे, धबावा लोटल्या धारा, लबावा तोया आदळे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पाणी किती महत्वाचं. एक दिवस पाणी आलं नाही तर गृहिणीचा जीव कासावीस होतो. पाणी नाही आलं किंवा पाणी यायचं असेल तर पाणी भरायचंय. आपल्यापैकी महाराष्ट्राची हास्य जत्रा कोणी बघत असेल तर तो गावकऱ्यांचा एक कट्टा असतो, बघता तुम्ही. त्याच्यामध्ये सगळं तो सांगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात व्हायच्या वेळेला तो म्हणतो, 6 वाजता पाणी येणार आहे बरं का. म्हणजे झालं त्या कार्यक्रमावरती पाणी. सगळं लोकांचं लक्ष कुठे जातं, पाणी कधी येणार आहे त्याच्यावर. तर ही पाणी इतकं महत्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला प्यायला सीझननुसार 2 ते 5 लिटर पाणी लागतं आणि इतर आपल्या कामासाठी, अंघोळ आहे, स्वच्छता आहे, त्याच्यासाठी साधारण 40 लिटर पाणी लागतं. या पाण्याचे वेगळे वेगळे गुणधर्म आहेत. पुन्हा एकदा समर्थ काय म्हणतात ऐका, एका संगेते कडवट, एका संगेते गुळचट, एका संगेते तिखट, तुरट क्षार. ज्या ज्या पदार्थास मिळळे तेथे तद्रूप मिसळे, सखोल भूमीस तुंबळे, सखोलपणे. विषामध्ये विष होते, अमृते मिळून जाते, सुगंधी सुगंधते, दुर्गंधी दुर्गंध. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्यापरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे, उदके वीण. पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो उस जैसा. हा त्याचा एक गुण असला तर एवढा मोठा दुर्गुण आहे की पाण्याचं आत्ताचं जे होणारं प्रदूषण आहे ते निव्वळ त्याच्या ह्या गुणामुळेच होतं आहे. कारण त्याच्यामध्ये अनंत गोष्टी येऊन मिळत आहेत आणि याला कारणीभूत कोण आहे? मी कुणा एकाचं नाव नाही घेणार. तुम्ही, मी, आपण सगळेजणच याला कारणीभूत आहोत. कारण जो तो आपल्या परीने त्याच्यामध्ये ऍड करतोय, कुणी कमी नाही पडत आहे त्याच्यामध्ये. नद्यांची परिस्थिती काय आहे आज आपल्या देशामध्ये? कोणी पाहिलं असेल, कोणी काही अभ्यास केला असेल. 1986 सालापासून गंगा शुद्धीकरण प्रकल्प चालू आहे
2800 कोटी रुपये त्याच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. 2005 मध्ये 1400 कोटी निधी खर्च झालेला आहे. अजूनही गंगेची स्थिती कशी आहे? खूप लांब झाली गंगा, सोडून द्या. मुंबईला कोण गेलेलं आहे? बरेच जण गेले असतील कार्याकारणाने. पुणे मुंबई प्रवास करताना आता कुणी गेलं नसेल तर मुद्दाहून जा, डेक्कन क्वीननी जा, सिंहगडनी जा. बाजूने उल्हास नदी वाहताना दिसते. ती उल्हास आहे का हो? तिच्याकडे बघून इतकं वाईट वाटतं. सगळा उल्हास नाहीसा होतो जगण्यातला. इतकी घाणेरडी नदी झालेली आहे. याचं निव्वळ आणि निव्वळ कारण असं आहे की तिचं वाटेल तेवढं प्रदूषण होतं आहे. जे काही कारखाने आहेत, कारखाने तर आवश्यक आहेत, त्याच्यातनं पोटं भरतायत, लोकांना रोजगार मिळतो, ही अगदी सत्य गोष्ट आहे. पण कारखान्यातनं बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे ते जेव्हा या नद्यांमध्ये कुठलीही प्रक्रिया न करता मिळतं तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रकारची रसायनं मिक्स केलेली असतात, जी तुम्हाला, आम्हाला आणि त्याचबरोबर त्या पाण्यात असणाऱ्या जलचरांना अत्यंत मोठ्या प्रमाणात घातकी असतात. मिनावाटा सिंड्रोम कुणी ऐकलाय का? जपानमध्ये झालेला मिनावाटा सिंड्रोम जो होता त्याच्यामध्ये असंच पाण्याचं प्रदूषण झालं नदीमध्ये. आणि ते जे मासे, जपानमध्ये मासा फार फेमस आहेत, खाद्यच त्यांचा. जसं बंगालमध्ये मासा खूप खाल्ला जातो तसं जपानमध्ये मासा खूप खाल्ला जातो. आणि त्या छोट्या माशांमधनं मोठ्या, तुम्ही जीवनचक्र प्रत्येकाने सायन्समध्ये पाहिलेलं आहे. छोट्या गोष्टीतनं त्याच्या मोठा, त्याच्यावर मोठा. आणि लाईफ चेनमध्ये सगळ्यात वरती कोण असतो? आयदर वाघ असतो किंवा माणूस असतो. तर ते सगळं त्याच्यामध्ये साठत 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 जास्ती प्रमाणात माणसाकडे येतं. तर या मिनावाटा सिंड्रोममुळे जपानमध्ये एक पिढीच्या पिढी बर्बाद झाली. सगळी जी लहान मुलं होती जन्माला आलेली ती विकृत अवस्थेत जन्माला आली. आता याला कारणीभूत कोण आहे? निसर्ग कारणीभूत आहे याला? याला तुम्ही मीच कारणीभूत आहोत. तुम्ही मी म्हणजे मी पर्सनली कोणाला घेत नाहीये, पण आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी बनते की पाणी हे धन आहे आणि त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन आणि व्यवस्थित वापर झाला पाहिजे. म्हात्रे पुलावरनं मी रोज सकाळी जेव्हा जात असते ना गाडी हकत, इतकं वाईट वाटतं मला. प्रत्येक पुण्यातल्या पुलावरती कलश ठेवलेले आहेत, पण आपल्यातलेच लोक कलशामध्ये निर्माल्य आणि बाकीच्या गोष्टी न टाकता प्लास्टिकच्या पिशवीतनं सगळ्या गोष्टी त्या नदीत टाकतात. आज रंकाळा तलाव बघा, जलपर्णी वाढलेली आहे. मुळा मोठेचा संगम बघा, जलपर्णी वाढलेली आहे. जेव्हा ही जलपर्णी वाढते त्यावेळेला ती पाण्यातला ऑक्सिजन काढून घेते, तिचं पूर्ण एक लेअर तयार होतं. आतले जे पुन्हा जलचर जीव आहेत त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यांची हानी होत असते. तर हे प्रदूषण ही अतिशय घातक गोष्ट आहे. पाणी मिळतं कुठून कुठून? पावसातलं पाणी येतं. पुण्यामध्ये आता कोण कोण राहिले असतील? आता पुन्हा पुण्यावर येते कारण मी खूप पुण्यात राहिले. तशी मी बीडमध्ये पण राहिले 8 वर्ष, औरंगाबादमध्ये 1.5 वर्ष, नंतर बीडमध्ये 8 वर्ष आणि उरलेलं सगळं आयुष्य माझं पुण्यात गेलेलं आहे. पुण्यामध्ये पाण्याची प्रचंड सुबत्ता मी पाहिलेली आहे. बीडमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्षही मी पाहिलेलं आहे. 94 साली जेव्हा बीडला पाण्यात म्हणजे दुष्काळ पडला त्यावेळेला 3 दिवसातनं एकदा पाणी येत होतं आणि आम्ही दोघा नवरा बायकोनी मिळून घरामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट सुरू केला होता. कारण 3 दिवसांनी जे पाणी यायचं तेही गढूळ असायचं. त्याला पहिल्यांदा सेटल होऊ द्यायचं, मग त्याला तुरटीची ट्रीटमेंट द्यायची, मग तो गाळ खाली बसायचा, मग वरचं पाणी काढून घ्यायचं, त्याला क्लोरिनेशन करायचं. ही मी थोडक्यात तुम्हाला पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रियाही जाता जाता सांगितली. ते पाणी हवं असलं तर पुन्हा उकळायचं, मग ते साठवून ठेवायचं आणि मग ते पाणी प्यायचं. तर एक दिवस असा आला की पाणी कुठलंच नव्हतं, प्यायचं आहे तेवढंच पाणी शिल्लक होतं. सांडायला तर त्या घरमालकीकडेही पाणी नव्हतं, माझ्याकडेही पाणी नव्हतं. तिची 2 लहान मुलं, माझं 1 लहान मूल. करणार काय? पण देवाला आमच्या दोघींची बहुतेक दया आली. इतक्या जोरात पाऊस पडला, इतक्या जोरात पाऊस पडला की आम्ही दोघींनी काय केलं, दोघी फार उद्योगी बायका, आम्ही दोघींनी आधी त्या पडत्या पावसात गच्ची साफ केली. नंतर त्याच्या गच्चीचा जो आउटलेट होता त्याला पाईप लावला आणि त्यांचा खाली जो हौद होता त्याच्यामध्ये आम्ही ते पाणी साठवलं आणि पुढचे 8 दिवस आम्ही ते सांडपाणी म्हणून वापरलं. पण पाणी असं डोळ्यातनं पाणी काढतो वेळेला, म्हणून खूप महत्व आहे त्याचं, त्या पाण्याचं खूप महत्व आहे. तर बेसिकली सरफेस वॉटर किंवा पाणी जे नद्या आहेत, सरोवर आहेत, तलाव आहेत, तिथनं आपण पाणी पितो. पण जेव्हा हे पाणी संपायला लागतं, नद्या आटायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला जमिनीच्या पोटातलं जे पाणी आहे ते खेचावं लागतं. पण मग ते सगळं शुद्ध असतं का? एक गोष्ट मी तुम्हाला खूप अशी विशेष संतोषाने सांगू इच्छिते की मी खूप ठिकाणी हिंडले महाराष्ट्रभर. विविध तऱ्हेच्या पाण्यापासून होणाऱ्या ज्या साथी आहेत त्या काळामध्ये मी सगळीकडे गेले.
माझ्या सुनेचं माहेर आहे म्हणून नाही बरं का, पण सिंधुदुर्ग जिल्हा आहे, या ताईंना खूप आनंद होईल, त्यांचं माहेर आहे कारण सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग जे आहे त्या विजयदुर्गमधल्या काठ्यात तिचं माहेर आहे आणि तिथलं विहिरीचं पाणी अतिशय सुंदर होतं. म्हणजे पाण्याला चव असते का, काय म्हणणं आहे तुमचं? कधी कधी पाण्याला फार अप्रतिम चव असते, तर त्या पाण्याला अतिशय सुंदर चव होती आणि म्हणून मी निव्वळ उत्सुकतेपोटी तिथलं पाणी गोळा केलं आणि माझ्या प्रयोगशाळेत तपासलं. इतकं अप्रतिम क्वालिटीचं, ज्याला व्हर्जिन म्हणू आपण, अशा पद्धतीचं पाणी होतं की कुठल्याही प्रकारचं प्रदूषण त्या पाण्याचं झालेलं नव्हतं, कुठलाही सांडपाण्याचा झरा तिथपर्यंत पोचलेला असूनही असं पाणी कुठेतरी आहे याचा मला खूप आनंद झाला त्यावेळेला. पण मॅक्झिमम ठिकाणी जिथे जिथे आता बीडमध्ये ज्यावेळेला मी राहत होते तर 6-6 फुटावरती पाणी लागायचं. अरे पलीकडनं नाला वाहतोय, कुठलं पाणी येत आहे तुमच्या बोरवेलला, तुम्ही काय पिताय, तुमच्यावर काय परिणाम होणार आहेत त्याचे, कोणी विचार केला याचा? लातूरमध्ये माझी एक मैत्रीण राहते, 300 फूट खोल बोरवेल, 300 फूट खोल. इट इज अ पॅन्डोराज बॉक्स. तुम्ही जितकं जमिनीच्या पोटात खोल जाल तितकी खनिज येणार, पाण्याची क्वालिटी बिघडणार. मिळतंय पाणी, पण तिच्याकडे माहित आहे पातेली मी पाहिली ना, ॲल्युमिनियमचं पातेलं होतं, 8 दिवसामध्ये त्याचं करोजन होऊन द्यायचं. रंग इथे किती सुंदर आहे बघा तुमच्या इथली ती ॲल्युमिनियमची पातेली. माझं पहिल्या गेल्या एक गृहिणी म्हणून माझं लक्ष तिकडे गेलं आणि मी तुम्हाला सगळ्यांना 200 मार्क दिले. खरं तर माझी पात्रता आहे की नाही माहित नाही मला, पण ती इतकी सुंदर दिसली पातेली मला, स्वच्छ चकचकीत, असं दिसतच नाही हो भांड तिथे. सगळी भांडी जी आहेत ना त्याला आतनं असे फोडफोड आलेले असतात. तुम्ही सांगा ॲल्युमिनियम सारख्या धातूवरती पाणी जर इतका परिणाम करतंय, मानवी शरीर किती नाजूक आहे हो, त्याच्यावर केवढा मोठा परिणाम होईल त्याचा. तर भूपृष्ठातल्या पाण्याची ही अशी अवस्था आहे. भारतात सरासरी 1017 मिलीमीटर पाऊस पडतो, म्हणजे दरवर्षी पर पर्सन 1900 घनमीटर एवढा पाऊस पडतो. पुढे एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघायचा. आपण इतके सधन आहोत सगळ्या नैसर्गिक संसाधनांनी, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, आपली माती सुपीक आहे, पाऊस भरपूर पडतो, हवा चांगली आहे, आपल्याला दुर्दैवाने ते राखता येत नाहीये. तर तो सोन्याचा धूर तर गेला, त्यातलं सोनंही गेलं, मग तो काय मुकुटही गेला, कोहिनूरही गेला, तलवारी गेल्या, गॉड नोज अजून काय काय गेलं ते, तो विषय नाही आपला. पण पुढे एकेकाळी पाण्याच्या बाबतीत भारत म्हणजे भारताचा 2रा नंबर होता, इतकं मुबलक पाणी भारतात होतं. आणि नंतर आता केलेल्या सर्वेत असं लक्षात आलं की आपण टंचाईग्रस्त प्रदेशाकडे चाललेलो आहोत. तर काही राज्यांची ही आकडेवारी थोडीशी ऐकून घ्या, कारण फार सिरियस आहे हा विषय. राजस्थान तसाही अवर्षणग्रस्त प्रदेश आहे, तिथे 772 तलाव होते. 2019ला केलेल्या सर्वेमध्ये लक्षात आलं की फक्त 443 तलाव चालू आहेत तिथले. दुसरं आहे उत्तर प्रदेश, तिथे 1,77,000 विहिरी होत्या पूर्वी आणि 2019च्या सर्वेमध्ये 77,000 विहिरी बंद पडल्या, 1,00,000 विहिरी चालू आहेत. तिसरं आहे बिहारमध्ये 2,50,000 तलाव होते आणि 150 नद्या चांगल्या जुळजुळ वाढणाऱ्या होत्या. 2019 मध्ये 98,000 तलाव फक्त चालू स्थितीत आहेत आणि 102 नद्या चालू आहेत, 48 नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. इजंट इट सिरियस? हा गंभीर विषय आहे ना. कदाचित अजून 10-20 वर्षांनी मीही जाईल. आपल्यापैकी तरुण मंडळी सोडली तर जे आहे ज्यांनी 50शी क्रॉस केली आहे, 20-25 वर्षांनी आपण जाऊ. पण ही आपली चिल्ली पिल्ली आहेत, त्यांचं काय? त्यांनी काय करायचं? मग ते आपल्याला जबाबदार ठेवतील ना, की ह्यांनी नीट राखलं नाही म्हणून माझ्यावर ही वेळ आली, ह्यांनी नीट पाण्याची नियोजन केलं नाही म्हणून आज माझ्यावर ही परिस्थिती आली. मगाशी मी सांगितलं तसं पृथ्वीची निर्मितीच पाण्यापासून झाली असं म्हणतात. सरकार रेडिओवरनं, याच्यावरनं, आता हे तुमचे ग्रुप्स आहेत, मीडिया आहे, सगळ्यावरनं सांगत असतं पाणी वाचवा. पुन्हा एकदा पुण्याकडे वळते, गाडी अशी पाईप मारून धुतातो, डोळ्यात पाणी येतं. का रे राजा, पुसू शकतोस ना तू, एक फडकं घेऊन ओलं करून पुसू शकतो ना. तुझी BMW असू दे, पोर्शे असू दे, नाहीतर तुझी ती नॅनो असू दे की जी तुला पोर्शे सारखी आहे, पण तू एका फडक्यात एक बुचकळी मारून ती पुसूच शकतो ना. पण नाही, आम्हाला मस्ती आहे, आमच्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे नसेल. अहो तिथल्या ना मोलकरी पण असं उत्तर देतात. माझ्याकडे येणारी बाई, तिला म्हटलं नळ बंद कर, ती मला सांगायची आमच्या केळेवाडीत 24 तास पाणी असतं, आम्हाला नाही पाण्याचं होतं. आता काय उत्तर देऊ मी याच्यावरती? काय डोकं फोडायचं ह्या लोकांवरती सांग.
असो, पाण्याचं व्यवस्थापन पण नीट होत नाही. जायकवाडी सारखा जो प्रकल्प आहे, नाथसागर तलाव आहे, औरंगाबादच्या ताई आहेत ते, औरंगाबादचा नाथसागर हा औरंगाबादचा मानबिंदू आहे. एवढं मोठं आणि आशियातलं 1 नंबरचं मातीचं धरण आहे जायकवाडी. पण आज मी स्वतः औरंगाबादला जात असते, वर्षातून 2 ते 3 चक्रा माझ्या तिथे होतात, कारण माझं बाकीचं घर तिथंच आहे. 5 ते 7 दिवसानंतर पाणी येतं, कारण 6 दिवसांनी येतं. यांच्याकडे 6 दिवसांनी येतं बघा. इतकं मोठं पाणी आहे, पण पाणी येत नाही कारण व्यवस्थापन नाही आहे. पुन्हा एकदा कोण जबाबदार आहे? प्राणी पक्षी जबाबदार आहेत त्याला. त्याला तुम्ही मी जबाबदार आहे ना सगळे. आणि जोपर्यंत आपण ना आवाज उठवत नाही आणि आपण स्वतः काही गोष्टी करत नाही, सगळ्या गोष्टी शासन करणार नाहीये, सुमोठो काही गोष्टी करायला लागतात. जशी की शेततळी जशी सुरू झाली, तसं जालना जिल्ह्यामध्ये एक उदाहरण आता माझ्याकडे लिहिलेलं नाहीये दुर्दैवाने ते, पण जालना जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी उत्पादन सुरू केलं की जालना जिल्ह्यात तर मी ऐकलं होतं 45 दिवसात एकदा पाणी यायचं. पण त्या लोकांनी शेततळी सुरू करून तिथे ती घ्यायला सुरुवात केलेली आहे. इस्रायल सारखा देश आहे, तिथे फक्त 100 मिलीमीटर पाऊस पडतो. आज इस्रायल पिकाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे त्याला हिमालय हो अख्खा आणि एवढं नद्यांचं जाळं आहे इथे मोठं, तरीही पाण्याचं दुर्भिक्ष असावं ही आपली दुर्दैवाची गोष्ट नाही आहे, खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. का असं होतं? तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं आज पाणी यायचा दिवस आहे. आता औरंगाबादचीच गोष्ट घेऊ आपण. आणि त्या घरातल्या बाईने ठरवलं, समजा माझी जाऊ आहे, तिने ठरवलं मी आज नाहीच पाणी भरणार, मरू दे, जाऊ दे, काय व्हायचं ते होईल. पुढचे 7 दिवस तिची काय हालत होईल. अशीच परिस्थिती जेव्हा पाऊस पडणार नाही तेव्हा पूर्ण देशाची होणार आहे. मग त्यासाठी काहीतरी मेजर्स घेणं आपल्याला गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता तुम्हाला एक पुराणातला दाखला देते. पुराणातल्या वांगी पुराणात म्हणतात, पण असं नाहीये. तिथल्या खूप गोष्टी आपल्याला आजही लागू होतात. आपले पूर्वज फार शहाणे होते. फक्त तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, अशी आपली अवस्था आहे. महाभारताचं युद्ध झालं, 18 औक्षणी सैन्य मृत्युमुखी पडलं. कौरव सगळे गेलेले होते, गांधारी आणि हे संन्यासाश्रम घेऊन गेलेले होते. युधिष्ठिरावर सम्राटपद आलेलं होतं, त्याला राज्याचं नियोजन करायचं होतं. त्याच्याकडे नारद मुनी आले आणि नारद मुनींनी पहिला प्रश्न त्यांना काय विचारला माहितीये का? कदाचित राष्ट्रे तडागानी पूर्णानी वहंतीच. तुझ्या राज्यामध्ये काठोकाठ भरलेले तलाव आहेत का बाळा? सगळ्यात पहिली गोष्ट, तुझं राज्य पाण्याने विपुल पाहिजे, कारण जिथे पाणी असेल तिथे आरोग्य नांदेल, जिथे आरोग्य असेल तिथे सुबत्ता नांदेल. पृथ्वीवरच्या पृष्ठभागाचा माहिती आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पुन्हा पुन्हा ते सांगण्यात अर्थ नाही. जवळपास 3/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 70% समुद्र, महासागर असे सगळे आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं पाणी आपण पिण्यासाठी दुर्दैवाने वापरू शकत नाही. अगदी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये सांगायचं तर फक्त 3% पाणी जे पृथ्वीवरचं आहे हे पिण्यायोग्य आहे. तरी ते केवढं आहे हो, की आजही आपली गरज कशी का होईना भागवली जाते, एवढं आहे ते पाणी. पाण्याचं एक असंगत वर्णन आहे बाकीच्या द्रवांपेक्षा. बाकीचे द्रव जेव्हा खूप थंड व्हायला लागतात त्यावेळेला ते खाली खाली जाऊन बसतात, पण पाणी जेव्हा जास्ती थंड होतं त्यावेळेला 0 डिग्रीचं पाणी जे आहे ते वर येतं आणि 4 डिग्रीचं, खूप उत्साही विद्यार्थी आहे हा, तू भेट मला नंतर, 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी जे आहे ते जड होऊन खाली जातं. वरती 0 डिग्रीचं जे आहे त्याचा बर्फ होतो आणि त्यामुळे खालचे जलचर जे आहेत ते 4 डिग्रीज मध्ये सुरक्षित राहतात. बरोबर आहे. कालच एक हे ऐकलं मी, एका योगींचं व्याख्यान ऐकलं छोटंसं. त्याच्यामध्ये त्यांना एकाने प्रश्न विचारला की देवच सगळं घडवतो ना, सगळ्या गोष्टी घडवणारा करवून घेणारा हा देवच आहे ना, तर मग लोक वाईट का वागतात, खून मारामाऱ्या का होतात, दरोडे का पडतात? त्यांनी इतकं छान उत्तर दिलं. ते म्हणे, समज तुझ्याकडे गाडी आहे, गाडी तर तू चालवत नाही, तुझी अशी अवस्था आहे की तुझ्याकडे ड्रायव्हर आहे, तू त्या ड्रायव्हरला सांगशील रेल्वे स्टेशन जा, एअरपोर्टवरती जा, इकडे जा. ड्रायव्हर गाडी घेऊन गेला, एअरपोर्टवर जाताना गाडीचा वेग कंट्रोल केला नाही, गाडी खड्ड्यात गेली. आता भगवंताची चूक आहे का? कारण भगवंतानी तुला मेंदू पण दिला आहे सोबत, हाऊ टू ऑपरेट दॅट कार.
त्याच्यासाठी तुला मेंदू दिलाय ना, पण तो तू वापरला नाहीस, ह्याला देव काय करणार आहे? याच्यावरनं मला मिर्झा गालिबांचा एक शेर आठवतो, जिंदगी भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. अरे चूक तुझी आहे, तू आरसा पुसून काय होईल, तू तुझा चेहरा पुस, तो धू, तरच काही गोष्टी होऊ शकतात ना. आपण ते नाही करत आणि त्याच्यामुळे हे अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर पाण्याचं हे देवाने हे बिहेवियर पाण्याचं असं ठेवून आपल्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा निसर्ग किती विचार करतो आहे आपला हे बघा. याच अनुषंगाने आपल्या संस्कृतीमध्ये पाणी साठवण्यासाठी आपण बादल्या वापरतो पहा. प्यायचं पाणी साठवायला मला नाही वाटत कोणी बादल्या, आपण कळशी, हंडा, घागर वापरतो. याचं कारण असं आहे की त्याचं पोट मोठं असतं पण तोंड मात्र लहान असतं. त्याचा कुठलंही रॉकेट सायन्स नाही सांगते मी तुम्हाला, इट इज व्हेरी सिम्पल लॉजिक. जितका पृष्ठभाग कमी एक्सपोज होतो तितकं बाष्पीभवन कमी प्रमाणात होतो. म्हणून धरणंही लहान लहान बांधली जावी, कारण कमी सरफेस हा एक्सपोज होतो. आपल्या इथे दुर्दैवाने खूप ऊन असतं, बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं. तर छोटे तलाव असतील तर आणि खोली जास्ती असेल तर बाष्पीभवन कमी प्रमाणात होईल. अर्थात हा तुमचा आमचा विषय नाहीये, हा जलसंधारणचा विषय आहे. पण मी एक जाता जाता गोष्ट सांगितली. पण आपण घरातलं पाणी नक्कीच या पद्धतीने साठवू शकतो. दुसरी गोष्ट, पाणी शिळं होत नाही. म्हणजे मी माझ्या आईला आणि सासूला सांगून थकायचे, अगं बायानो हे का पाणी फेकता, पण त्यांच्या दृष्टीने तर त्यांचं सुदैव असं होतं की त्यांना इतकं पाणी मिळालं ना की त्यांना असं पाणी करावं लागलं नाही. त्याच्यामुळे ते आज पाणी आलं की कालचं पाणी झाडामध्ये, आजचं पाणी नव्याने भरायचं. पण त्याच्याऐवजी तुम्ही तांब्याच्या घागरीमध्ये 24 तास जर हे पाणी साठवून ठेवलं, 48 तासामध्ये तांब्याच्या घागरीतलं पाणी पूर्ण निर्जंतुक झालेलं असतं. त्याच्यात एकही जंतू राहू शकत नाही. आणि पूर्वीच्या काळच्या काही स्त्रियांचं असं नियोजन असायचं की एकावर एक 3 चळत रचलेली असायची. आज हा भरून आणला ना, तो खाली जायचा, खालचा वर यायचा, म्हणजे परवाचा हंडा आज वापरायला. 48 तास कॉन्टॅक्ट पिरियड मिळायचा तांब्याबरोबर, सगळे जंतू नाश व्हायचे, पाण्याची चव बदलायची, त्याच्यात योग्य प्रमाणात तांब मिसळलं जायचं आणि असं पाणी घरच्यांच्या पोटात जायचं. गृही पण काय कमी नसतात बरं का, बायका खूप हुशार असतात. सगळ्या पुरुष मंडळींना मुद्दामून सांगते मी, त्यांचं नियोजन खूप चांगलं असतं. असो, तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्या सामाजिक जे कार्यक्रम करतो आपण किंवा आपले हे जे रोजचे विधी असतात, पूजा पाठ करतो, पूजा करताना सगळ्यात पहिला आपला जो हे आलेले असतात, ब्राह्मण आलेले असतात, उपाध्ये आलेले असतात, ते यजमानाला काय सांगतात, आचमन करा. कोरडी हवा आहे, यजमानाने काही खाल्लेलं नसू शकतं, सगळ्यात पहिले त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब जाऊ दे, त्याच्या तोंडाची कोरड जाऊ दे. किती छोट्या गोष्टींचा विचार केलाय हो आपण. मोठ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असून विचार नाही करत. त्यांनी इतक्या वर्षापूर्वी एवढा विचार केलेला आहे. प्रदूषणाचा हा सारा, आता मी मगाशी बोलले तुम्हाला, प्रदूषणाचा सारा राक्षस आपल्यावरती चालू. जवळपास रोज 7,000 मुलं मृत्युमुखी पडतात. पाण्यामुळे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोग होतात अशुद्ध पाण्यामुळे. आता हे याच्यामध्ये ठेवलंय पाणी, समजा हा ट्रान्सपरंट ग्लास आहे, त्याच्यामध्ये हे पाणी ठेवलंय, तर तुम्ही सांगाल का हे पाणी शुद्ध आहे म्हणून? तुम्हाला दिसताना स्वच्छ दिसतंय, निव्वळ शंख आहे, क्लिअर आहे एकदम, पण मग हे शुद्ध असेलच का? कदाचित 100 वर्षापूर्वी असेल. आज मी नाही खात्री देणार, आज मी अजिबातही खात्री देणार नाही की हे पाणी शुद्ध असेल, कारण मला माहीतच नाही याचा सोर्स काय येते. प्रत्येक म्हणून पाणी जे आहे त्याची अणुजैविक, रासायनिक आणि भौतिक तपासणी होणं गरजेचं आहे. पाणी गढूळ दिसलं की नॅचरली घरातल्या बाईला कळतं की याच्यात काहीतरी गडबड आहे, मग ती ते काय कापड टाकते, गाळून घेते, मग थोडी त्रुटी फिरवते. तर हे पाण्याचं शुद्धीकरण करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मगाशी मी जी प्रोसेस सांगितली, तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये आता रेग्युलरली पाण्याचं क्लोरिनेशन आणि ट्रीटमेंट होत असते. पहिल्यांदा ते थोडक्यात सांगते, असं फवाऱ्याच्या स्वरूपात पाणी येतं त्याच्या स्रोतापासून, विहीर असेल, नदी असेल, सरोवर असेल, धरणाचं पाणी असेल, ते येतानाच त्याच्यातले निम्मे जंतू मारलेले असतात. फवाऱ्याच्या स्वरूपाने येतं कारण हवेशी संयोग होतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुरटीची किंवा ॲलमची ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे सगळा गाळ जो असतो तो खाली बसतो. हे पाणी फिल्टर बेडमधनं पास केलं जातं. मग त्याच्यात काही मोठे तुकडे असतील, काही प्लॅस्टिक असेल, ते सगळं आपोआप त्याच्यामधनं गाळलं जातं. तिथून त्या पाण्याला क्लोरिनेशन केलं जातं. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन हा
एक ग्रुप आहे, एक असा समूह आहे छोटा, जसा आपला आता ब्राह्मण लोकांचा पारशेतकरांचा समूह आहे कायप्पाचा, तसा हा एक छोटा हॅलोजन नावाची ही भावंड आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन अशी 4 भावंड असतात. त्याच्यातला हा जो क्लोरीन आहे त्याच्या पूर्वी आयोडीनचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी करत असत, पण आयोडीनची एक विशिष्ट चव असते. जास्ती प्रमाणात आयोडीन गेला तर प्रेग्नंट बायका ज्या असतात त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्या वासानी चवीनी लोकांना ते अनवॉन्टेड होऊ शकतं, म्हणून आयोडीनचा वापर न करता क्लोरीनचा वापर करतात आणि क्लोरीन ब्लिचिंग पावडर स्वरूपात वापरली जाते. आपल्याकडे कधीही तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी हे तुमच्या मेंदूच्या रॅममध्ये कदाचित चुकीचा शब्द वापरला असेल, दुरुस्त करा. त्याच्यात हे परमनंट फिक्स करून ठेवा. जेव्हा केव्हा पाणी गढूळ येतंय किंवा काही कुठे साथ आलेली आहे अशा वेळेला पाण्याला क्लोरीन टॅबलेट्सची ट्रीटमेंट द्यायची किंवा ब्लिचिंग पावडर मिळते, ती ब्लिचिंग पावडर पाण्यात मिक्स करायची. साधारण 200 लिटर पाण्याला 1 ते 1.5 ग्रॅम ब्लिचिंग पावडर पाण्यात मिक्स करून ते कॅल्शियम कार्बोनेट खाली सेटल होतं. वरचं पाणी जे आहे ते आपल्या 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं. अर्धा तास कॉन्टॅक्ट पिरियड द्यायचा. ह्या अर्ध्या तासामध्ये त्याच्यातले सगळे जंतू नष्ट केले जातात आणि हे पाणी पिण्यासाठी योग्य असतं. तेच पाणी 5000 लिटरचे असेल तर त्याच्यासाठी 5 ते 6 चमचे ब्लिचिंग पावडर घ्यायची आहे. 10,000 लिटरची असेल तर त्याच्यासाठी किती येईल बाळा? अर्थात 5,000ला 5 ते 6 सांगितलं ना, मग त्या हिशोबाने सांग ना मला 10,000ला दुप्पट त्याच्या, बरोबर आहे ना. तर क्लोरीनची ट्रीटमेंट द्यायची. ज्या वेळेला गावामध्ये काविळीची साथ असेल त्यावेळेला पाणी उकळून आणि गाळूनच प्या. काविळीचे मी अत्यंत भयानक 2-3 एपिसोड पाहिले. मी गावाचं नाव नाही सांगणार तुम्हाला, पण पुण्यामध्ये असताना 2005 साली आम्ही सातत्याने आम्ही काय करतो, पाणी तपासतो आणि आम्ही रिपोर्ट देतो की हे पाणी तुमचं खराब आहे. तर ती जी संस्था होती तिला आम्ही कळवलं की हे तुमचं पाणी सगळंच्या सगळं खराब आहे, हे पिण्यास योग्य नाही आहे, ह्याच्यामध्ये जंतू आहेत. दुर्दैवाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. फेब्रुवारी महिना तसाच गेला, मार्च महिना तसाच गेला. एप्रिलच्या 10 तारखेला पहिले 10 पेशंट जमा झाले काविळीचे आणि त्याच्यानंतर हे पेशंट वाढले एक्सपोनेन्शियल. इतक्या फास्ट वाढत गेले पुढच्या 10 दिवसामध्ये की आम्ही सगळे हक्काबक्का झालो की हे कसं थांबायचं. काविळीचा एपिडेमिक हा कंट्रोल करायला अत्यंत अवघड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, जेव्हा जीवाणूंपासून होतो, बॅक्टेरियापासून एखादं इन्फेक्शन होतं तर अँटीबायोटिक्स आहेत, पण जेव्हा विषाणूंपासून व्हायरसेसपासून इन्फेक्शन होतं त्याला कुठलंही औषध नाही. काविळीला आपल्याकडे काहीतरी याच्याकडे वगैरे नेऊन कावीळ उतरवतात, पण ॲलोपॅथीमध्ये कुठलंही औषध काविळीसाठी नाही. सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. पेशंटला आराम द्या, मुगाचं वरण द्या आणि 3 आठवड्यांनी 4 आठवड्यांनी त्याची कावीळ बरी होईल. तर हा आणि ज्या वेळेला पुन्हा एकदा हा कावीळ प्रेग्नंट बायकांना झालेला असतो त्यावेळेला 1 मृत्यू म्हणजे 2 मृत्यू असतात. आणि हेपटायटिस ई हा जो काविळीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रेग्नंट बायका मृत्युमुखी पडतातच. त्या काविळीच्या एपिडेमिकमध्ये जवळपास 1200 लोकांना कावीळ झाली, 1200 लोकांना कावीळ झाली आणि 30 मृत्यू झाले. त्याच्यातल्या 10 स्त्रिया होत्या, प्रेग्नंट स्त्रिया. किती दुर्दैवाची बाब. वारंवार सांगूनही आणि काविळीत पाण्याचं सुपर क्लोरिनेशन करतात. म्हणजे आता मी जी मात्रा सांगितली त्याच्या डबल टिबल मात्रा दिली जाते, पण हे क्लोरीन पण शरीराला हानिकारक आहे जेव्हा जास्ती दिलं जातं. कारण ते आपले जे गॅस्ट्रिक हे आहेत, इंटेस्टाईन्स आहेत, त्याला इरिटेशन करतं आणि त्याचा एक वेगळाच गॅस्ट्रायटिस सुरू होऊन जातो. त्यावेळी ते थांबलं. आमचे सगळे लोक तिथे जाऊन राहिलेले होते. दर आठवड्याला 2 लोक आमचे त्या शहरामध्ये डेप्यूट केलेले होते. आम्हाला आमचं गाव घर सगळं सोडून तिथं जाऊन 5 दिवस राहायला लागायचं. तिथलं पाणी तपासायचं, त्यांना रिपोर्टिंग करायचं. सातत्याने सायकलने आणि सगळ्या बायका होत्या, माझ्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या बायका होत्या, कारण मायक्रोबायोलॉजी करणाऱ्या बहुतेक वेळ त्यावेळेला बायकाच होत्या. तर दोघींना सांगायचो आम्ही, बाई तुला काही पर्याय नाही आहे, तुला तिथे जाऊन राहणंच आहे. तिथे जाऊन राहायचं, पाणी नमुने तपासायचे, त्याचे रिपोर्ट द्यायचे. आणि असं शेवटी लक्षात आलं की पूर्ण त्या गावाची पाईपलाईन जी होती पाणी पुरवठा करणारी ती अतिशय सडलेली होती. बाजूनी जाणारं जे सांडपाणी होतं ते त्याच्यात मिक्स होत होतं. तुम्ही कुठे थांबवणार आहे? किती तुम्ही क्लोरिनेशन केलं तरी ते पाणी शुद्धच नाही होणार. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. हा, तुकारामांनी पुन्हा एकदा तुकाराम आहेत बघा, पुढे ते काय म्हणतात हे थोडंसं अवांतर आहे, पण ऐका. मला म्हणजे खूप अशी उत्सुकता होती की एकच ओळख हा आपण नेहमी वाचतो, म्हणून मी पुढचं पण शोधून काढलं. जेथे चित्तशुद्धी नाही तेथे बोध करी काही, वृक्षन धरी पुष्प फळ काय करी वसंत काळ.
मांजरे न होती लेकरे काय करावे भ्रतारे. जेंडर बायस नाहीये बरं का तुकारामांचा. पुढं ते काय म्हणतात ऐका, नपुसक पुरुषासी काय करील बाई तयासी. म्हणजे ते बाईचाही प्रॉब्लेम सांगतात, पुरुषाचाही प्रॉब्लेम सांगतात. प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विण पिक नव्हे जाण जाण. अहो त्यांना कळलं हो, आपल्याला का नाही कळलं? आपल्याला का नाही कळलं? तर पाणी दिसायला चांगलं असलंच पाहिजे, त्याशिवाय त्याची चव तुरट खारट नसावी. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसावं. आता केमिकल्सनी होणारे वेगळे रोग आहेत. जसं मी आता तुम्हाला ह्या जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांची माहिती सांगितली, तसं पश्चिम बंगालमध्ये ब्लॅकफूट सिंड्रोम आहे, तुम्ही ऐकला असेल तर. तिथे अर्सेनिक या धातूचं प्रमाण इतकं जास्ती आहे पाण्यामध्ये, जे 0.05 मिलीग्रॅम पर लिटर असायला पाहिजे ते 1 मिलीग्रॅम किंवा 5 मिलीग्रॅम पर लिटर असतं. त्या लोकांना कॅन्सर होतोय पायाचा. त्याचप्रमाणे फ्लोराईड नावाचा, आता मी जो तुम्हाला हॅलोजनचा ग्रुप सांगितला, हा जो ग्रुप मधलं फ्लोराईड आहे, हे फ्लोराईड पाण्यामध्ये जास्ती प्रमाणात असेल तर फ्लोरोसिस नावाचा रोग होतो. याचं उदाहरण आहे राजस्थान. राजस्थानमध्ये ह्या वयाची मुलं आपली आपण पलंगावरनं खुर्चीवरनं उठू शकत नाहीत. त्यांच्या झोपड्यांमध्ये हे जे असं आहे ना, असे, हे फार छान उदाहरण दिलं मला, असे दोरे बांधलेले असतात आणि त्याचा आधार घेऊन कणत ते उठतात, कारण त्या फ्लोराईड्सनी त्यांच्या शरीराचा पूर्ण नाश केलेला आहे. जे ते 1 ते 1.5 मिलीग्रॅम पर लिटर असायला पाहिजे ते 8, 9, 11 इतकं जास्ती आहे. आणि रोगांनी, हे जे बॅक्टेरियानी होणारे जे रोग आहेत हे दुरुस्त होतात. तुम्ही अँटीबायोटिक्स घेतली, तुम्ही 3 दिवसांनी 4 दिवसांनी बरे व्हाल. पण ह्या केमिकलनी होणारे जे रोग आहेत, या विकृती तुमच्या बरोबरच संपतात. एक गमतीची गोष्ट सांगते, हा फ्लोरोसिसचा शोध कसा लागला. आंध्र प्रदेशमध्ये 1930 मध्ये बैल जे होते शेती करणारे, पूर्वी आपल्याकडे नांगरणी शेतानीच व्हायची सगळीकडे, तर ते बैल आपोआप मोडून पडायचे, लिटरली मोडून पडायचे पायातनं. ते ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यांना कळे ना की हे असं का होतं आहे म्हणून. आणि मग त्यांनी जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली तर आंध्र प्रदेशच्या मातीमध्ये फ्लोराईड्सचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते त्यांच्या पायातलं, ह्या फ्लोराईड्सचं वैशिष्ट्य असं असतं की ते कॅल्शियमवर अटॅक करतं. कॅल्शियम कुठे असतं? आपल्या हाडात असतं. आपल्या हाडांवरती ते अटॅक करतं. आणि अजून एक गमतीची गोष्ट आहे, आपण तंबाखू खाणारे लोक खूप पाहतो. तंबाखूमध्ये फ्लोराईड्सचं प्रमाण खूप जास्त आहे, पण तंबाखू खाणाऱ्याला फ्लोरोसिस झालेला दिसत नाही. चहा पितात, आपण सगळ्यांनी आता चहा प्यायला, काही काही लोक तर असे असतात की 40-40 कप चहा पितात. म्हणजे मला खूप गंमत वाटते कधी कधी. मी म्हणते की दारू जो पितो 1 कप प्यायला तरी त्याला दारुड्या म्हणतात, 40 कप चहा पिणाऱ्याला चहाड्या का बरं म्हणू नये? हे व्यसन नाहीये का? तर या चहामध्ये सुद्धा फ्लोराईड्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण तरी फ्लोरोसिस होत नाही का? काहीतरी कारण असेल ना. कारण तंबाखू मळताना सोबत चुना असतो. चुन्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण एवढं जास्ती असतं की तो त्या फ्लोराईड्सना नील करून टाकतो. चहा केल्यावर तुम्ही कोरा चहा पित नाही, तुम्ही त्याच्यात दूध घालता, दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्ती असतं, तिथेही तुमचे फ्लोराईड्स नील झालेले असतात. तर या फ्लोराईड्समुळे राजस्थान आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ आणि चंद्रपूर हे जिल्हे असे आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात फ्लोराईड्स आहेत. दुसरा सोर्स पाण्याचा कुठलाही नाही. विहिरीतलं पाणी तुम्ही, म्हणजे जे काय आहे ते सरफेस वॉटरच घ्यायला पाहिजे, पण तिथे दुर्दैवाने सरफेस वॉटर नाही. आणि एक काळ भंडारा आणि चंद्रपूर किंवा विदर्भच तलावांचा म्हणून ओळखला जात होता, पण मगाशी मी जशी आकडेवारी सांगितली, वापरून 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 हे सगळं पाणी लयाला गेलेलं आहे किंवा दूषित झालेलं आहे. आपले सोर्सेस जे आहेत ते आपण सगळे सुशिक्षित आहात, त्याच्यात मी खूप खोलात जाणार नाही की ते कसं स्वच्छ केलं पाहिजे. क्लोरिनेशनची प्रोसिजर पण मी तुम्हाला सांगितली कशी असली पाहिजे. लक्षात ठेवा, 200 लिटर पाण्याला साधारणपणे 1.5 ग्रॅम, 5000 लिटरला 25 ते 30 ग्रॅम, बरोबर सांगितलं ना? चुकीचं सांगितलं नाही. आणि 10,000ला 30 ग्रॅम. आणि हे ब्लिचिंग पावडरची कपॅसिटी 30% इतकी असली पाहिजे. ब्लिचिंग पावडर म्हणजे दुसरं काही नसतं, कॅल्शियम कार्बोनेट वरती क्लोरीन गॅस इम्पार्ट केलेला असतो. पण तो क्लोरीन गॅस जर हवेत उडून गेला तर त्याची काही
क्षमता राहत नाही ते साफ करण्याची, आणि ते दिल्यानंतर 30 मिनिटाचा कॉन्टॅक्ट पिरियड देणं गरजेचं आहे. जरी तुम्ही हे नाही वापरलं, ब्लिचिंग पावडरचे टॅबलेट्स मिळतात, क्लोरीन टॅबलेट्स मिळतात किंवा सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन मिळतं, तर आता खूप जण त्या छोट्या छोट्या बाटल्या प्रवासात पण ठेवतात. कारण बाटलीबंद पाणी हा एक वेगळाच विषय आहे. बाटलीबंद पाणी किती सुरक्षित मिळेल याची कुठलीही खात्री मी तिथे काम करते पण मी नाही देऊ शकत तुम्हाला. कारण तुम्ही जे घ्याल ते त्या कंपनीचं तसंच असेल का आणखी कुणी ते भरून तिथे तुम्हाला फसवणूक केली असेल याची कुठलीही खातरजमा करण्याची आपल्याकडे आता यंत्रणा नाही. शक्यतो सील असलेली बाटली घ्यावी, तिची एक्सपायरी डेट नसावी, एवढं तरी बघावं बाटलीबंद पाणी घेताना. आपले लोक काय घेऊन हिंडायचे? कमंडलू घेऊन हिंडायचे, फिरकीचा तांब्या असायचा प्रवास करणाऱ्यांच्या सोबत. किती छान होतं ना. आपलं आपलं पाणी आपल्या आपल्या सोबत असायचं. काही गरज नाहीये खाली उतर, धाव, पाणी घे किंवा ती बाटली घे, आवश्यकताच नव्हती. आणि प्लास्टिकचा भस्मासूर म्हणजे हे पोल्युशन एक अजून वेगळं आहे, त्याच्याबद्दल मी नाही बोलत आता कारण माझा विषय तो नाही आहे. तुम्ही म्हणाली बाई कुठल्या कुठं चालली, तसं नव्हतं. तर पाण्यामुळे रोग होतात आणि विकार होतात. काही विकार जे आहेत की जे पुन्हा परत तसे होऊ शकत नाहीत. मुलं अशी पाहिलेली आहेत मी जेव्हा चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये मी फिरलेली आहे, त्या मुलांचे पाय असे झालेले, पूर्ण वाकडे झालेले, आणि इतक्या लहान वयात हा असा परिणाम झालेला असतो. मोठेपणी त्याच्यावर म्हणजे काही रिटर्न काही होऊ शकत नाही त्याच्यावर, कारण त्याच्यावर कुठलंही औषध नाही. ते फक्त त्या स्थितीत थांबवू शकतो, त्याच्याहून जास्ती वाढणार नाही याची काळजी घेऊ शकतो. अजून एक किस्सा आहे बुलढाण्याचा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझे एक कलिग काम करत होते आणि त्यांनी असं सांगितलं की एक गाव असं होतं की प्रत्येक माणसाला किडनी स्टोन व्हायचा. प्रत्येक माणसाला, लक्षात घ्या बरं का, छोटंच गाव होतं. आणि शेवटी असं झालं होतं की या गावामध्ये काहीतरी बाणावती जादू टोणा आहे, सगळ्यांना पोटातलं होतं. रोटीबेटी व्यवहार बंद केले. कुठल्या स्थळाला गेली बघा स्थिती, रोटीबेटी व्यवहार बंद केले. आणि मग जर समजा चुकून सापडलाच एखाद्या किडनी स्टोन तर गपचूप मुंबईला जायचं, ऑपरेशन पण सांगायचं. याचं कारण असं होतं, गावाला सप्लाय करणारी एकच विहीर होती, त्याच्यामध्ये क्षार खूप मोठ्या प्रमाणात होते. क्षार म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, हेच क्षार आहे. हे क्षार असणारं पाणी खूप जास्ती असल्यामुळे त्या लोकांना किडनी स्टोन होत होते, कारण त्यांच्या किडनीमध्ये ते साठून राहत होते म्हणून. तर ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन नदीचा असा प्रश्न होता, तर त्यांनी गेली 10 वर्ष ब्रिस्बेन महोत्सव चालू केलेला आहे. तुम्ही आता हा जो महोत्सव करताना, असे महोत्सव आपण पाण्यासाठी करायला हरकत नाही, ती जलदेवता आहे आपली. तर त्या ब्रिस्बेन महोत्सवामध्ये पाण्याचं प्रदूषण कमी होण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यश आलेलं आहे. चीनमध्ये 2 मोठ्या नद्या आहेत, पीत नदी, चीनचे अश्रू जिला म्हणतात ती, आणि यांगत्से, या दोन्ही नद्यांची अशीच अवस्था आहे. बट दे हॅव टेकन क्वाईट गुड मेजर्स ऑन इट. सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला चीन हा देश आहे, त्यांची पाण्याची डिमांडही तेवढीच जास्ती असणार आहे. पण आज त्यांचे प्रयत्न असे आहेत की पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने पाणी मिळू शकेल. आपणही गंगा जमुनेचं, आपल्या सरस्वतीचं नाही, माझ्या गावातली जी काय आहे ना शास्त्री वासेष्टी, तिचं रक्षण मी करीन अशी शपथ आपण घ्यावी आणि तिचं रक्षण करावं. मी नाही निर्माल्य टाकत, मी माझ्यापुरता नियम केलाय, मी निर्माल्य नाही नदीत टाकणार, कारण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मी तुम्हाला सांगण्याआधी मी करते. तुकाराम महाराजांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती एक आई रडत त्यांच्याकडे आली की अहो हा मुलगा गुळ खायचं थांबत नाहीये, हा इतका गुळ खातो आणि मला तर काळजी वाटायला लागली याच्या गुळ खाण्याने. तुकाराम महाराजांना स्वतःला गुळ आवडायचं. मी कुठल्या तोंडाने सांगणार मीच गुळ खातो? तुकाराम महाराजांनी गुळ खाणं बंद केलं. सो आधी केले मग सांगितलं. आपल्यापासून आपण काही गोष्टींना सुरुवात करावी, नक्की यश मिळेल. थोड्या थोड्या प्रमाणात गोष्टी केल्या ना तर त्याचं यश नक्की मिळत राहील. पुन्हा एकदा स्वामी समर्थ रामदासांकडे वळूया. ज्या वेळेला वॉटर टेबल किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा, हे सगळं मी जे काय तुम्हाला सांगते हे सगळं काही अस्तित्वात नव्हतं, त्यावेळेला ते काय म्हणत होते? पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी केळे, पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी, भूमिगर्भी डोहो भरले, कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई जोविरे झाले विद्युल्लतांचे, ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. राजापूरची गंगा 3 वर्षांनी येते, ठाई ठाई गुप्त. कधी येते कधी, किती बारीक निरीक्षण आहे. मला पुन्हा पुन्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटतं. काय अभ्यास आहे हो.
आणि आज आपल्याकडे गाड्या आहेत, घोडे आहेत, मनात आणलं की कॅब करू शकतो, विमान आहे. तेव्हा काय होतं, सगळा भारत पायी पालथा घातला या माणसाने आणि इतकं ज्ञान गोळा केलं. केवढं ज्ञान आहे. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदीमुळी जीवन गुणकारके, नाना यक्षुदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मद पाळा गुळत्र. गुळात साखर पाण्यातनच येते असं रामदास स्वामी म्हणतात. ज्याच्यासाठी आम्हाला रॉकेट सायन्स लावायला लागतं ते त्यांच्या श्लोकात असं सहजच सांगून जातात. या साखरेने आणि गुळाने आपली स्थिती काय झाली हे वेगळं सांगायला नकोय. आपण आता शहाणं व्हायला हवंय त्याच्यासाठी. आता खूप सांगितलं. आता पाण्यावरची मला एक कविता सापडली, माझी स्वतःची नाही आहे, मला खूप करायचा प्रयत्न केला पण त्याचं कर म्हटलं आणि करणारी गोष्ट नाही आहे ती आपोआप व्हायला लागते. पण ही दुर्दैवाने मला त्याचं कवीचं नाव नाही मिळालेलं, पण तरी त्याचे आभार मानून मी ही कविता वाचते आणि माझ्या भाषणाचा शेवट करते. नयनामध्ये पाणी येता अश्रुतयाला म्हणती, कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी तयांची महती. सटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते, खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते. धनाढ्या घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत भरते पाणी, ताकदी हुनी वित्त खर्चिता डोक्यावरून जाते पाणी. वळणाचे पाणी वळणावरती म्हण मराठी एक असे, 12 गावचे प्याणी प्याला चतुराई यातून दिसे. लाथ मारुनी पाणी कडणे लक्षर हे तर कर्तृत्वाचे, मेहनतीवर पाणी पडणे चीज न होणे ते कष्टाचे. उत्कर्ष दुजाचा मनी डाजतो पाण्यात पाहणे गुणखोटा, पाणी दारते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा. शिवरायांनी कितीक वेळी शत्रूला त्या पाणी पाजले, नामोह हरम करुणा पुढे मराठमोळे पाणी दाविले. टपोर मोती नवबिंदूंचे चमचम पाणी पानावरती, क्षणिक सुखाची प्राप्ती म्हणजे अळवावरचे अनगत पाणी. कळी पोवळी कुणी कुस्करली काळजाचे पाणी होते, ओंजळीतुनी पाणी सुटता कन्यादानी पुण्य लाभते. माय बाप हे आम्हा घडवती रक्ताचे ते पाणी करून, विनम्र होऊन त्यांच्या ठाई नकळत दोन्ही जुळती पाणी. आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथडी नद्या वाहती, दुष्काळाचे सावट पडता सारे पाणी पाणी करती. अंतिम समयी मुखात पाणी वेळ जाणवे ती निघण्याची, पितरांना मग पाणी देऊन स्मृती जागते ती अप्पांची. मनामध्ये भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग, प्रतिबिंबित ते होते जेव्हा चेहऱ्यावरती तुझे तरंग चेहऱ्यावरती. धन्यवाद. आता मात्र मी पाणी पिते ना. धन्यवाद रसिकाताई. आपल्या उपस्थितांमध्ये जर काही कोणाला काही शंका असेल, काही विचारायचं असेल तर आपण विचारायला हरकत नाही, अन्यथा आपण कार्यक्रम या ठिकाणी थांबवणार आहोत याची आपण नोंद घ्या. एक आणखी सूचना आहे की आत्ता जो काही हा कार्यक्रम चालू आहे त्याचं लक्ष्मी नारायण केबल नेटवर्क महेश जोशी यांचे वागदरे हे या ठिकाणी शूटिंग करत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम यूट्यूबवरती प्रसारित होणार आहे, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उमेश पण बाटलीतले जे पाणी पितो त्यामध्ये प्लास्टिकचे काही क्षार उतरतात किंवा त्यातलं काही औषध उतरतो असं ऐकलंय, खरं आहे का खोटं आहे? प्लॅस्टिकमध्ये पाणी किती काळ ठेवलं याच्यावरती अवलंबून असतं. पण प्लॅस्टिक तसं पाहायला गेलं तर पटकन रिॲक्शन होत नाही अनलेस आणि ॲसिड त्याच्यावरती पडलं. म्हणजे कुठलेही खूप तेज क्षार आहेत, अल्कली किंवा ॲसिड ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याशिवाय पाणी म्हणजे प्लॅस्टिकवरती काही परिणाम होत नाही. पाण्याचा pH जो असतो तो न्यूट्रल असतो, 7 असतो, अल्कलाईन किंवा ॲसिडिक नसतो. पण मी शक्यतो सगळ्यांना सांगते की प्लॅस्टिकमधलं पाणी पिऊ नका, चांगलं नसतं. कारण आता खूप जण सांगतात की प्लॅस्टिकच्या किंवा थर्मोकोलच्या याच्यातनं चहा किंवा कॉफीसुद्धा जी प्यायली जाते पेपर कप्समध्ये प्या, प्लॅस्टिकमध्ये पिऊ नका, कारण काही कार्सिनोजेनिक इफेक्ट्स. पण याचा ना कुठलाही सर्वे केलेला नाही आहे सर, त्याच्यामुळे ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही आहे याबाबत.
पण होता होईल तो, म्हणजे मी स्वतः कायम माझी एक याची बाटली असते स्टीलची, ती सोबत घेऊन येते. कॉपरची तर नाही आहे, पण स्टीलची बाटली घेऊन मी म्हणते. आणि मी शक्यतो प्लास्टिकची बाटली टाळते. आणि आपल्यालाही आव्हान आहे की टाळा, कारण प्लास्टिकचा भस्मासुरही करून मिळतो. धन्यवाद. मनामध्ये एक शंका असते की अनेक वेळेला सांगितलं जातं की जे काही विहिरीचं पाणी आहे किंवा पाण्याचे वेगवेगळे जे स्रोत आहेत पाणी पिण्याचे, ते जेव्हा पाणी सर्व लोक पितात त्यावेळेला ते पाणी शुद्धच असेल याची खात्री देता येत नाही. आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वच घरांमध्ये आता आरो बसवायची एक नवीन पद्धत जी पूर्वी खेडेगावांमध्ये नव्हती, परंतु आता ती खेडेगावामध्येही सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे विहिरीचं पाणी काढल्यानंतर त्याचं शुद्धीकरण आता आपण सांगितलं त्याप्रमाणे तुरटी फिरवून किंवा अन्य प्रकारे, पावसाळ्यामध्ये आमच्याकडे विहिरींचं पाणीही अशुद्ध होतं. वेगवेगळ्या प्रकारची माती विहिरींमध्ये जाते जर बांधलेल्या नसल्या तर, आणि ते थोडंसं अशुद्ध होतं. त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये तुरटी वगैरे फिरवून ते पाणी प्यायलं जात होतं. तर आरो वॉटर हे शारीरिकदृष्ट्या प्रकृतीला कितपत योग्य आहे अशा प्रकारची जर काही माहिती असली तर सांगा. बाजारात आता खूप वेगवेगळे ट्रेंड्स आहेत सर. मी हा विषय मुद्दाम घेतला नाही कारण हा खूप मोठा विषय आहे. याच्यामध्ये ॲरोज नाही आहेत, नुसतं फिल्टर कांड्या आहेत आणि UV लाईटचा पण वापर केला जातो. काही ठिकाणी UV आणि ॲरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस, याच्यामध्ये काय रिव्हर्स ऑस्मॉसिस, पण याच्यामध्ये शहरामध्ये भरपूर पाणी असतं. पाणी त्या याच्यातनं येतं तर 20% पाणी राहतं, 80% पाणी वाहून जातं. हा एक खूप मोठा तोटा आहे त्याचा. दुसरी गोष्ट, पाणी जर गढूळ असेल तर तुमचे जे UVचाही परिणाम होत नाही. आणि जे ॲरो आहेत आपले, ती मेम्ब्रेन्स असतात, आतमध्ये ती मेम्ब्रेन्स असतात, म्हणजे एक प्रकारचं काय म्हणतात असं खूप पातळ असं चिवट मेम्ब्रेन, आय डोंट नो व्हॉट टू से इन मराठी, ऐकलं का? तर त्याच्यामध्ये हे जीवाणू आणि क्षार अडकून त्याची फिल्टर करायची कपॅसिटी कमी होऊन जाते. असा प्रॉब्लेम आहे. UV रेज सुद्धा जास्ती प्रमाणात देऊन काही काळासाठी जीवाणू, पण जर जास्ती प्रमाणात त्याच्यात ते जीवाणू विषाणू असतील तर काही प्रमाणात ते पुन्हा त्या गढूळ पाण्यात तसेच राहून त्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. खूप चांगलं पाणी तुम्हाला कॉर्पोरेशनचं येतं. हां, कॉर्पोरेशनचं काय, नगर परिषदेचं खूप ट्रीटमेंट केलेलं पाणी येत आहे आणि मग तुमच्याकडे डायरेक्ट तो नळ नाही आहे, मग वरच्या टाकीत तुम्ही ते साठवता आणि मग तिथून ह्या फिल्टरमधनं आलं तर त्या पाण्यावरती कमी प्रमाणात ट्रीटमेंट केली जाते. पण कुठलंही ट्रीटमेंट न केलेलं पाणी डायरेक्ट जर ॲरोमध्ये किंवा ह्या फिल्टर्समध्ये घातलं तर तितके रिझल्ट्स मिळत नाही, असा आमचा अभ्यास आहे. आमच्याकडे जे सॅम्पल बिफोर आणि आफ्टर येतात तेव्हा आम्हाला असं खूप वेळा आढळून येतं की बिफोर जे असतं त्याच्यात जे जंतूंचं प्रमाण असतं त्याच्यापेक्षा आफ्टरमध्ये कमी झालेलं असतं, पण नष्ट होत नाही, नष्ट होतं. तर विहिरीतलं पाणी जर असेल, तुरटीची ट्रीटमेंट द्या. गावातली तुमची ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत जर खूप ॲक्टिव्ह असेल तर त्याचा डोस पण, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पाण्याची प्रयोगशाळा आहे, तुम्ही तिथे जाऊन त्याचा डोस ठरवून घेऊ शकता. तुमच्या विहिरीचा जो काय डायमीटर आहे, खोली आहे, उंची आहे, त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला डोस फिक्स करून देतात. तेवढी ब्लिचिंग पावडरची ट्रीटमेंट त्याला द्यायची, अर्धा तास कॉन्टॅक्ट पिरियड द्यायचा आणि मग ते पाणी वापरायला काही प्रॉब्लेम नाही. तरी एकदा प्रयोगशाळेत तपासून घ्यायचं, जंतू नाही. अर्धा तास कॉन्टॅक्ट पिरियड मात्र कंपल्सरी आहे, तो द्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट की उकळलं पाणी, खूप मोठ्या प्रमाणात जर पाणी उकळलं तर आपल्या शरीराला, जरी मी म्हटलं की हे फ्लोराईड्स आणि तरी काही प्रमाणात आयर्न, झिंक असे काही जे क्षार आहेत ते त्याच्यामध्ये असतात आणि ते आवश्यक असतात शरीराला. जर खूप उकळलं तर हे क्षार पण नाहीसे होतं. त्याच्यामुळे खूप उकळणं हा पर्याय फक्त कावीळीच्या काळातच योग्य आहे, एरवीच्या काळात योग्य नाही, कारण हे सगळे नाहीच होतात त्याच्यात. आणि मग ती एक वेगळीच काय म्हणतो आपण, उणीव शरीरामध्ये निर्माण होते. तर त्याच्यासाठी म्हणून रोजच्या रोज पाणी उकळणं हे फक्त आपल्या घरात त्याचं बाळंतिणीला वगैरे पाणी उकळून देतात. दॅट इज गुड ॲक्च्युअल. सोनं घालून पाणी उकळून बाळंतिणीला देणं ही अतिशय उत्तम प्रथा आहे, कारण सोन्यामध्ये जंतुघ्न परिणाम खूप जास्त आहे. सोन्यात, रुपयात आणि याच्यात तुमच्या तांब्यामध्ये. म्हणजे ह्याच्यात तर ह्या पुस्तक फार सुंदर आहे माझ्याकडे जे आहे, त्याच्यात त्यांनी एक असं दिलेलं होतं की थोडंसं हा आता विषयांतर आहे, पण पाण्यावरती आपलं पण संस्करण होत असतं. म्हणजे त्या असे प्रयोग अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये केले गेलेले आहेत की 2 पाणी ठेवले 2 ग्लासामध्ये आणि एका पाण्याच्या बाजूला संगीत लावलं आणि दुसऱ्या पाण्याला यू आर फूल, यू आर फूल, यू आर फूल म्हणत राहिलं आणि 2 व्यक्तींना प्यायला दिलं गेलं तर पाण्याच्या चवीत फरक होता. किंवा भात शिजवायचा
आणि चांदीच्या भांड्यात ठेवायचा आणि याच्यामध्ये ठेवायचा, नाही शुद्ध पाण्यात शिजवायचा, अशुद्ध पाण्यात शिजवायचा आणि चांदीच्या भांड्यात दोन्ही ठेवायचं. तर 24 तासानंतर शुद्ध पाण्यात शिजवलेला चांदीच्या भांड्यातला भात तसाच राहतो, पण अशुद्ध पाण्यात शिजवलेला काळा पडतो. ते असे काही अभ्यास केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये. मुळातच जर ते खराब असेल ना तर तुम्हाला ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे म्हणजे हे तर अक्षरशः आम्ही दोघांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेला दुसऱ्या मुलाच्या वेळेस मी प्रेग्नंट होते, म्हणजे मला आता शक्यच नव्हतं पाणी पिणं. तर एवढा मोठा फिल्टर आमच्या हे होता घरामध्ये, आपण ते काय पाईल बसवतो ना पाणी तापवायला, तर त्याच्यामध्ये आम्ही पाणी उकळायचो. आधी पाणी ते करून घ्यायचं ॲलम वापरून, त्याच्यात काढायचं, त्याच्यामध्ये ते पाणी 20 मिनिटं उकळायचं आणि मग आम्ही त्या घरातले लोक पाणी पितो. पण कावीळ किंवा असा कुठला एपिडेमिक असेल तर उकळणं बेस्ट आहे, पण कायमच्यासाठी उकळून पाणी पिणं हा आपल्या शरीरालाच हानिकारक आहे. विहिरीला तुम्ही ट्रीटमेंट द्या व्यवस्थित. आणि विहिरीच्या आजूबाजूला मी त्या गोष्टी टाळल्या, कारण खूप सगळे सुशिक्षित लोक आहेत, त्यांना ह्या इतक्या बारीक गोष्टी सांगणं योग्य नाही वाटलं. पण विहीर आहे, उपनलिका आहे, त्याच्या बाजूला सांडपाणी येऊ नये याची काळजी, त्याच्या 100 मीटर परिसरामध्ये सांडपाणी येऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. किंवा त्या कूपनलिकांचे कठडे तुटलेले नसावेत, भांडी विंडी तिथे घासू नये, या आपल्या पण घ्यायच्या मेजर्स आहेत. नाही घेतलं जात दुर्दैवाने. म्हणजे आता एक इन्सिडन्स सांगते. अलिबागमधलं रोहा नावाचं गाव आहे, तिथे काविळीचा एपिडेमिक सुरू झाला. मंत्री महोदय आले, मग आम्ही आहे त्या अवस्थेत पळत सुटलो. माझ्या वरिष्ठांनी सांगितलं मॅडम झालाच पाहिजे. दुपारी 2 वाजता मला त्यांनी कपडे सुद्धा घेऊन दिले नाहीत घरी जाऊन, अशाच चालत. तसेच आम्ही रोह्याला गेलो. आम्ही 5-5:30ला, म्हणजे ती अशी विमानाच्या स्पीडनीच नेली गाडी. 5-5:30ला आम्ही रोह्यात पोहोचलो. मग ती CEO वगैरे सगळ्या मोठ्या लोकांची मीटिंग झाली, काय मेजर्स घ्यायची, काय झालं ते सगळं ठरलं. आमचं काम असं होतं की आम्ही कावेरीला तर काही करू शकत नाही, पण त्यांना सूचना द्यायच्या. आणि मग बिईंग स्त्री ती जबाबदारी माझ्यावर आली की त्या सगळ्या प्रेग्नंट बायकांना बाजूला काढून, कारण मेडिकल ऑफिसर कोणी बायका नव्हत्या की पाणी कसं वापरा वगैरे. आणि मग जेव्हा पाणी नमुने आम्ही गोळा करायला तिथे गेलो तर बच्चा टट्टी कर रहा था और मम्मी पाणी कलेक्ट कर रही थी. मी म्हटलं ताईने आत्ता घसा पडून सांगितलं तुला की शी धुवून त्या हाताने पाण्याला, प्यायच्या पाण्याला हात लावू नका. मी कुठल्या भाषेत सांगितलं? असे पण अनुभव येतात, काय करणार त्याला. अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ही या ठिकाणी आज आपल्याला मिळालेली आहे. मी या निमित्तानं रसिकाताईंचं आणि प्रमोदजींचं या ठिकाणी आमच्या देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो की एका वेगळ्या विषयावरची माहिती या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी मिळाली. आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी विठ्ठल रखुमाईच्या चरणी आम्ही अशी प्रार्थना करतो की आपलं भावी आयुष्य हे निरोगी आणि सुखसमाधानाचं जावो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. उद्या तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूये पाहो जोते वांछीन होते लावो प्राणी जात वदशत सकल मंगळी ईश्वर निशांची